नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सिन्नरकरांचं जेवढं कौतुक आणि जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. निर्भय बनवाची इथेच झालेली जी सभा होती ती बंद पाडली म्हणण्यापेक्षा बंद करावी लागली. कुठला वक्ता स्टेजवर बोलत असताना फार कमी वेळा असं होतं की एखादी गोष्ट पटली नाही कोणी प्रेक्षकांना उठेल, त्याला विरोध करेल आणि त्याला बंद करायला लावेल. ते तुम्ही करून दाखवलं, त्यासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अर्थातच पुढे विश्वंभर चौधरींनी जो काही नरेटिव्ह चालवला की माझ्यावर हल्ला झाला आणि मला धक्काबुक्की झाली आणि म्हणून मला बंद करावं लागलं, तसं काही झालेलं नाही. त्याचा व्हिडिओ आहे. ज्या काही गोष्टी ते बोलत होते, अथवा वाह्यात गोष्टी बोलत होते, त्याच्या विरोधात आपण उभं राहिला, ही गोष्ट काही कमी नाही. त्या धाडसी तरुणांपैकी इथे कोणी असतील तर त्यांना आम्हाला नक्की भेटायला आवडेल. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. भरतजींनी जबरदस्त फटकेबाजी आणि अक्षरशः कपडे फेडल्यानंतर पुरोगामींचं माझ्याकडे थोडंसं उपदेश करण्याचा एक कडू म्हणेल असं काम आलेलं आहे. काम नाही, मीच घेतलेलं आहे. आपल्या समोर बसलेली माणसं कोण आहेत हे त्यांनी सांगितलं. हे सांगताना आपण कोण आहोत हे थोडं आपण समजून घेतलं पाहिजे. त्या अनुषंगाने आत्मबोध म्हणजे आपण कोण आहोत आणि शत्रुबोध असं साधारण या बोलण्याचं आम्ही एक नियोजन केलं होतं. सर्वसामान्यपणे हिंदू घरात जन्माला आलेला तो हिंदू आणि ज्या जातीत जन्माला ती जात असं आपण एक मानतो. स्वाभाविक आहे, असंच असणार. मी जर हिंदू घरात जन्माला आलो तर मी हिंदू असणार. पण असे अनेक हिंदू आज आहेत, आपण बघतोय की जे हिंदू हितासाठी, जे हिंदुत्वासाठी काम करत नाहीत. मग अशा लोकांना आपण हिंदू म्हणणार आहोत का? हा वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. पण म्हणायचं मला असं आहे की आपण हिंदू आहोत, या विचारधारेत जन्माला आलो आहोत, म्हणजे या विचारधारेसाठी, या समाजासाठी आपलं काही देणं आहे, आपली काही नैतिक कर्तव्य आहेत ती आपण समजून घेतली पाहिजे. सावरकरांनी जी व्याख्या केली होती हिंदू कोण, याची जी व्याख्या आहे त्यांनी केलेली व्याख्या अशी आहे की जो या भरतभूमीत जन्माला आला आणि ज्यांनी या भूमीला पितृभूमी आणि पुण्यभूमी मानलं तो हिंदू आहे. मग तो अगदी त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांनी म्हणले असेल की तो वेगळ्या धर्माचा असेल पण तो हिंदू हितासाठी काम करत असेल तरी तो हिंदूच आहे. पण या अनुषंगाने काळानुरूप आपण थोडं पुढे आलं पाहिजे आणि आपली व्याख्या आपण जास्तपणे समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्या मित्रांच्या, समविचारी मित्रांच्या चर्चेतनं काही मुद्दे पुढे आले होते ते आम्ही नोट करून ठेवले. तरी मी तुम्हाला सांगतो म्हणण्यापेक्षा तुमच्याशी चर्चा करण्यासाठी म्हणून आलेलो आहे की हिंदू कोणाला म्हणावं. जो संविधानाने हिंदू स्त्री, पुरुष, बालक, वृद्ध, प्राणी यांना दिलेले अधिकार मान्य करतो तो हिंदू आहे. आस्तिकता मान्य असणारे, भगवान शिवापासून ते वनवासी बांधव मनात असलेली नैसर्गिक देवता याबद्दल आदर ज्यांना आहे तो हिंदू आहे. वेगवेगळ्या देश आणि प्रांतातील हिंदू समूहाचा वर्ण, आहार, वेशभूषा, केशभूषा, बोलीभाषा, प्रांत याबद्दल आदर असणारा आणि त्याबद्दल तिरस्कार न करणारा असा जो कोणी आहे तो हिंदू आहे. स्त्री पुरुष तृतीयपंथी, त्यांचं खाजगी जीवन, त्यांची लैंगिकता, त्यांच्या खाजगी आवडीनिवडी यांच्यापासून ते त्यांचे समान धार्मिक हक्क मान्य असणारा, त्यासाठी लढणारा असा जो कोण आहे तो हिंदू आहे. जो स्वतःची कुठलीही जातीय ओळख न मानता स्वतःला आधी आणि अंतिम फक्त हिंदू मानतो आणि तसा व्यवहार करतो तो हिंदू आहे. जो स्वतःचं कुटुंब, स्वतःचे हिंदू बांधव यांच्या सर्वांगीण हितासाठी कर्म विचाराने बाध्य आहे तो आणि हे मान्य करतो तो हिंदू आहे. वेद, उपनिषदे, गीता इत्यादी धार्मिक ग्रंथातील योग्य त्या बाबतीत आदर व श्रद्धा असणारा जो आहे तो हिंदू आहे. अशा पोथी पुराणांमध्ये ज्या गोष्टी कालबाह्य आहेत, ज्या गोष्टी कालसुसंगत नाहीत ते मान्य करून ते बदलण्याचा जो धारिष्ट ठेवतो तो हिंदू आहे. नास्तिक असणार
नास्तिकांबाबत आपण खूप वेळा काहीतरी वेगळी विचारधारा मनात ठेवलेली असते, काहीतरी वेगळे विचार असतात. पण चार्वाक सारखे नास्तिक ऋषी याच हिंदू धर्मातले आहेत, ज्यांनी हिंदू धर्माची खूप जास्त टीका केलेली आहे आणि ते देखील हिंदू आहेत असं मानणारा आपला हिंदू धर्म आहे. त्यामुळे नास्तिक असणार परंतु हिंदू हितवादी भूमिका घेणारा व राजकीय हिंदुत्व मानणारा असा जो कोणी आहे तो हिंदू आहे. हिंदू हितासाठी काळ, परिस्थिती, प्रसंग यानुसार त्या सांविधानिक, धार्मिक, मानवी अधिकार, कर्तव्य यामध्ये अवश्य बदल करण्यास जो कोणी सहमत आहे तो हिंदू आहे. साधारणतः आपण जेव्हा हिंदू असण्याचा विचार करतो तेव्हा प्रथम आपल्या विचार मनात जो येतो तो सनातन धर्माचा येतो. त्यानुसार येणारी आपली जी काही आचार पद्धती आहे, विचार पद्धती आहे, पूजा पद्धती आहे, कर्मकांड आहेत यांचा येतो. पण आज आपण इथे जे बोलायला उभे राहिलो आहोत हे समजून घ्या. आज आपण इथे जे बोलायला उभे राहिलो आहोत ते हिंदुत्व ही एक राजकीय विचारधारा आहे या अनुषंगाने बोलायला उभे राहिलो आहोत आणि तसंच आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे एखादा जर हिंदू सनातन धर्मातील पूजा अर्चा, कर्मकांड यांना न मानणारी व्यक्ती असेल परंतु तो हिंदू हितवादासाठी, हिंदू हितासाठी जर लढत असेल तर ती हिंदू आहे हे मान्य करण्याचं धारिष्ट्य आपण ठेवलं पाहिजे. कारण हिंदू हा असा एकच धर्म आहे जो सर्वसमावेशक आहे, जो सर्वांना आपलं म्हणणार आहे. LGBTQ नावाची एक मोठी चळवळ वेस्टमधनं पुढे आलेली आहे आणि आपल्या इथे असं पसरवलंय की हिंदू समाज हा LGBTQच्या विरोधात आहे. पण आपला धर्म असा आहे, कदाचित जगातला एकच धर्म असा असेल की जिथे तृतीयपंथी देव पण आहे, अर्धनारी नट नटेश्वर हे आपल्या देवाचं स्वरूप आहे. हे सगळं आपल्याला दिलेलं आहे पण आपण त्या नरेटिव्हच्या ह्याच्यात एवढे वावत जातो. तृतीयपंथी तुम्हाला कदाचित कल्पना असेल नसेल माहित नाही, आम्हाला बऱ्याच गोष्टी नुकत्याच कळल्या किंवा कळत असतात. खूप मोठा तृतीयपंथी समाज आपल्या या वागण्यामुळे कन्व्हर्ट होऊन इस्लाम, ख्रिश्चन वेगवेगळ्या धर्मात चाललाय. हे आपण कधी थांबवणार? एकीकडे डेमोग्राफी हा राजकीय यशस्वीतेचा, राजकीय सक्सेसचा गाभा आहे असं म्हणायचं आणि दुसरीकडे आपण आपल्या वागण्याने आपल्याच समाजातले लोक आपण दुसऱ्या धर्मात पाठवायचं. हे कितपत किती वेळ चालवणार आपण? त्यामुळे या दृष्टीने हिंदुत्व, मी जे आधी सांगितलं, ती हिंदुत्व ही राजकीय विचारधारा हे आपण समजून घेतलं पाहिजे. राजकीय विचारधारा आहे म्हटल्यानंतर समोर जे आपले शत्रू किंवा आपल्या विरोधात जी उभी असलेली माणसं आहेत ते सर्व लोक हे त्यांची विचारधारा ही राजकीय विचारधारा म्हणूनच काम करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग ते इस्लाम असो, तो नक्षलवाद असो, तो फुटीरतावाद असो, तो घराणेशाही असो, मग हिंदूंच्या समाजासाठी जे जे शत्रू आहेत त्या शत्रूंच्या रूपात मी बोलतो. त्यामुळे हिंदुत्व ही राजकीय विचारधारा आहे आणि आपण जे काही काम करायची इच्छा आहे किंवा जे काही आपल्याला करायचं आहे ते जर करायचं असेल, त्यात सक्सेसफुल, यशस्वी व्हायचं असेल तर राजकीय सत्ता आल्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाही. ही गोष्ट आपण अगदी प्रकर्षाने समजून घेतलं पाहिजे. साधारण 2014ची आधीची परिस्थिती आणि 2014ची नंतरची परिस्थिती याच्यात किती फरक पडला आहे हे जे खूप वर्ष काम करतायत ते जास्ती जवळून आणि जास्त प्रकर्षाने सांगू शकतील. त्यामुळे हिंदुत्व ही राजकीय विचारधारा आहे आणि त्या राजकीय विचारधारेच्या माध्यमातून राजकीय सत्ता आपल्या समविचारी लोकांकडे राहावी म्हणूनच आपल्याला काम करायचं आहे. प्रथमतः आपण समजून घेतलं पाहिजे. या अनुषंगाने फक्त एक उदाहरण सांगतो. शिवकालात देखील 2 महाराज होऊन गेले. एक होते शिवाजी महाराज आणि एक होते तुकाराम महाराज. दोघांचंही कार्य, तुकाराम महाराजांचंही कार्य त्यांच्या क्षेत्रात असामान्य आहे. समाजाला समतेची, न्यायाची भावना जागृत करणं, त्यांचं उद्बोधन करणं हे मोठं काम तुकाराम महाराजांनी केलं. पण जर शिवाजी महाराजांनी स्वतःच्या माणसांसाठी, स्वतःच्या भूमीसाठी, स्वतःच्या धर्मासाठी जर तलवार उपसली नसती, जर त्यांनी राजकारण केलं नसतं, जर त्यांनी लढाया केल्या नसत्या तर तुकाराम महाराजांच्या म्हणण्याला कदाचित अर्थ राहिला असता का नसता अशी म्हणण्याची वेळ आहे. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण आज इथे बसलेलो आहोत. म्हणून आज आपण इथं दाड्या न वाढवता, बायका बुरखे न घालता इथे बसू शकतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुमच्या नुसत्या विचारसरणीला ती सहिष्णू असून, ती सर्वसमावेशक असून उपयोग नाही. जर ती अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्हाला राजकीय सत्ता असणं,
हातात असणं हे स्वाभाविक आहे, हे गरजेचं आहे. या अनुषंगाने ही काही राजकीय सभा नाही, पण लवकरच 2024चं जनरल इलेक्शन येत आहेत, लोकसभा इलेक्शन. त्यात काही हे सगळं बोलल्यानंतर विशेष काही सांगायची गरज नाही की आपल्याला काय करायचं आहे. एक माणूस आपण ऑलरेडी तिथे पाठवलाय, तो परत तिथे कसा राहील एवढंच आपल्याला काम बघायचं आहे. आत्मबोधाकडनं उपदेश असल्यामुळे थोडंसं मी धावतं समालोचन करणार आहे असं मी म्हणेन, कारण शिकवलेलं फार लोकांना आवडत नाही खूप वेळ. आत्मबोधाकडनं शत्रुबोधाकडे येताना अगदी 2-3 गोष्टी मी महत्वाच्या सांगतो. भरतजींनी त्या बाबतीत ऑलरेडी खूप काही सांगून झालेलं आहे. आणि शत्रुबोधाचं त्यांची उदाहरणं सांगण्याच्या आधी मला आत्ता 2 गोष्टी त्यांच्या आठवल्या की निर्भय बनू अशी चळवळ नाही, ऍक्च्युली जोकर बनू अशी चळवळ आहे. यांचे जे लेफ्ट लोकांचे जे पितामह आहेत कार्ल मार्क्स, यांनी त्यांचं अखंड आयुष्य भांडवलशाहीच्या विरोधात काम केलं. त्यांना त्यावेळेस जे काही वाटलं, आणि ती विचारधारा एकेकाची असू शकते, त्यांनी त्यांचे काही जे विचार मांडले त्याच्यामध्ये. पण या कार्ल मार्क्सचं थडगं जिथे इंग्लंडमध्ये आहे, त्या थडग्याला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तिथे पैसे देऊन जावं लागतं. यात इतका विरोधाभास मी तरी पुढे बघितला नाही. म्हणजे ज्या माणसाने आयुष्यभर भांडवलशाहीच्या विरोधात काम केलं त्याचं थडगं बघायला जाताना तुम्हाला पैसे द्यावे लागतात. खरं तर त्या थडग्यांचं दर्शन फ्री असायला होतं, तर ती त्याला आदरांजली झाली असती. पण असे विनोदी लोक आहेत. आणि दुसरं उदाहरण मला आत्ता बसल्या बसल्या असे आठवण ते सांगतो. असीम सरोदे वकील आहेत. आम्ही जनरल हे काय बोलतात लोक म्हणून आम्ही निर्भय बनूच्या पुण्यातल्या एका सभेला गेलो होतो. मी होतो, तुषारजी होते, आणि अजून डॉक्टर अभिराम दीक्षित म्हणून प्रसिद्ध लेखक आहेत, कल्पना असेल. आम्ही 3 जण असे गेलो होतो. असीम सरोदेंचं भाषण चालू होतं आणि बोलता बोलता बोलण्याचा ओघात किंवा ते बोलता बोलता असं म्हणले की आम्ही एक पुण्यात 10 वकिलांची एक टीम तयार करणार आहे आणि सुप्रीम कोर्ट कसं मोदींच्या किंवा या सरकारच्या अधिपत्याखाली आलंय हे त्यांना दाखवण्यासाठी म्हणून सुप्रीम कोर्टाचे जे वेगवेगळे डिसिजन आहेत त्याच्यावर आम्ही इथे चर्चा करणार, त्याच्यावर आम्ही रिपोर्ट बनवणार आणि आम्ही पुण्यातनं ते रिपोर्ट सुप्रीम कोर्टात पाठवणार आणि सुप्रीम कोर्टाला म्हणणार की आता तुम्ही याच्यावर विचार करा. इतकी विनोदी लोक आहेत. पुणेकरांना जर काही शिव्या मिळत असतील कधी तर या असली लोकांमुळे मिळतात. इतकी विनोदी लोक आहेत. असो, शत्रुबोध याच्याकडे येताना 3-4च माझे मुद्दे आहेत. सुप्रीम कोर्टाला पुण्यात बसून अक्कल शिकवणार ते. अर्थात सुप्रीम कोर्टाचे जर जे वकील आहेत त्यांनाही कल्पना असेल, तो स्वतःही वकील आहे. सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या डिसिजनवर तुम्हाला काही फेरविचार व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर त्याच्यावर रिट पेटिशन करता येतं. आणि एकदा सुप्रीम कोर्टाने रिट पेटिशनवर सांगितलं की आता ह्याच्यावर विचार होणार नाही की तुम्हाला थांबावं लागतं, कुठेतरी जाऊन कोणाचं तरी तुम्हाला ऐकावं लागतं. पण इतकी विनोदी लोक आहेत की पुण्यातल्या लोकांना तिथे आजूबाजूला बसलेले हसत कसे नाही त्याचा प्रश्न आम्हाला पडला होता की नाही हे विनोदी कसं वाटत नाहीये म्हटलं. पण माणसाचा एकदा बुद्धिभ्रम झाला की तो कसाही वाहत जाऊ शकतो. याचं उदाहरण आम्ही अगदी तिथे लाईव्ह बघत होतो. असतो शत्रुबोध या याच्यात भरतजींनी ऑलरेडी बरंच काही सांगितलेलं आहे, यांचे विनोदी किस्से आणि कसे वागतात आणि यांची विचारधारा काय. पण हा एक व्यापक समूह आहे आणि यांची अगदी इफेक्टिव्ह टूल्स आहेत. खूप जुन्या काळापासून वापरत असलेली इफेक्टिव्ह टूल्स आहेत. इतक्यात जर तुम्ही बघितलं असेल तर आता आपल्याला जास्त जाणवायला लागतंय. कदाचित हे आधीपासून होत आहे. यातलं पहिलं त्यांनी वापरलेलं शस्त्र जे आहे किंवा जी गोष्ट आहे ती आहे डिस्टॉर्शन ऑफ हिस्ट्री. इतिहास ही गोष्ट अशी आहे की एकदा घडून गेला की त्या बाबतीत जर काही मिसिंग पीसेस असतील तर तुम्हाला कदाचित त्या बाबतीत तुमचं मत व्यक्त करता येऊ शकतं. पण ते जे मत व्यक्त केलेलं आहे त्याच्या आधारे लोकांना संभ्रमित करण्याचं काम हे डिस्टॉर्शन ऑफ हिस्ट्री याद्वारे लोक करतात. कोरेगाव भीमा ही जी घटना आहे किंवा ही जी दंगल घडली किंवा हे जे काही समोरून उभं राहिलेलं काय म्हणून आपण सण जो आहे हा या डिस्टॉर्शन ऑफ हिस्ट्री मधनं बनलेला आहे. जी घटना घडली असं सांगितलं जातं अशी कुठलीही घटना तिथे घडलेली नाही किंवा घडलेली आहे पण ती तशी नाही. लढाई झालेली आहे पण ती काय कुठल्या एका विशिष्ट जाती विरोधात झालेली आहे असं नाही. एका विशिष्ट जातीच्या 500 लोकांनी दुसऱ्या जातीच्या 28,000 लोकांना मारलं असंही काही नाही. पण हे
इतकं बिंबवण्यात आलं लोकांवर, आणि ज्याला सिलेक्टिव्ह हिस्ट्री ऐकायची आहे तो तेवढंच ऐकतो आणि तो त्यात वाहवत जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अगदी आपल्या डोळ्यासमोर घडलेलं आहे ते कोरेगाव भीमाचं. पण यासाठी सुद्धा समजा हे फक्त फॉर द सेक ऑफ डिस्टॉर्शन असं असतं तरी आपण समजून घेतलं असतं की केवळ एवढाच हेतू आहे, पण हा हेतू नाही. याच्या मागे जे आहे, कोरेगाव भीमाच्या मागे जे आहेत ते माओवादी आहेत. माओवाद्यांनी जाणीवपूर्वक दोन समाजात इथे तेढ निर्माण व्हावी, इथे जातीय दंगली व्हाव्यात, जातीय दंगलींच्या माध्यमातून इथलं सरकार पडावं, इथे अशांतता निर्माण व्हावी, याच हेतूनी, याच केवळ एका हेतूनी हे सगळं कुंभांड रचलं होतं. या दंगलीमध्ये अनेक जणांचं आर्थिक नुकसान तर झालेलंच आहे, म्हणजे त्याची काही मोजमापही नाही. राहुल फटांगळे नावाचा एका तरुण मुलाचा मृत्यू, शिवाजी महाराजांचं चित्र असलेला स्वेटशर्ट घातला म्हणून झालेला आहे. ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात घडलेली घटना आहे. इतके जहरी लोक आहेत आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. शत्रुबोध म्हणजे आपल्या समोर जो शत्रू उभा आहे तो नक्की कोण आहे, त्याची तयारी काय आहे, त्याचा अभ्यास काय आहे, त्याच्याकडे माध्यम काय काय अवेलेबल आहे, त्याच्याकडे ही गोष्टी किती अवेलेबल आहे, हे सगळं समजून आपण घेतलं पाहिजे आपापल्या परीने. आपण जर स्वतःला इथे जमलेले बहुतेक सगळे हिंदू हितवादी आहेत, हिंदू प्रेमी आहेत, हिंदू समाजाचा अभिमान बाळगणारे आहेत, आपण जर असे असू तर आपण हे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, अगदी या बाबतीत तुषारजींनी खूप मोठं काम केलेलं आहे. फातिमा शेख नावाचं एक आउट ऑफ नोवेअर कॅरेक्टर, असं कॅरेक्टर आहे, पण त्या कॅरेक्टरचं नक्की काय माहिती, ती कोण मुलगी आहे, तिचं काम काय आहे, तिचा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्याशी संबंध काय हे काही माहीत नसताना फातिमा शेख ही पहिली मुस्लिम शिक्षिका होती, बरोबर ना तुषारजी? असं एक नवीन नॅरेटिव्ह सुरू केलं. केवळ एका पत्रात फातिमाची काळजी घ्या ह्या एका वाक्यावर यांनी हे सगळं नाटक उभं केलेलं आहे. सांगतोय मी याच्यासाठी, जर आपण दुर्लक्ष केलं तर आपल्या पाठीमागे काय काय होतं. फुलेंच्या बरोबर मुस्लिम जोडणं, पहिली मुस्लिम शिक्षिका होती हे सांगणं, यातनं पुढे काय काय होईल हे मी फार समजून सांगावं अशी काही परिस्थिती नाही, आपण तेवढे सगळं शोध द्यावं, पण अशा गोष्टी होतात डिस्टॉर्शन ऑफ हिस्ट्रीमध्ये. अशी अनेक उदाहरणं आहेत. ब्रिगेडनी छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते असं एक नवीन संकल्पना पुढे आणली. मुळात सेक्युलर ही कन्सेप्टच मध्ययुगाच्या फार पुढची आहे. साधारण 18व्या शतकात वगैरे सेक्युलर ही कन्सेप्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आणि केवळ स्वतःच्या धर्मासाठी लढले, त्या धर्माच्या माणसांसाठी लढले, त्या धर्माच्या माणसांना इथे सुखाने राहता यावं म्हणून लढले. हे त्यांनी वेळोवेळी, हे मी सांगतोय म्हणून किंवा अजून कोणी सांगतोय म्हणून नाही, हे त्यांनी स्वतः त्यांच्या पत्रांमधनं, त्यांच्या बोलण्यामधनं, त्यांच्या उक्तीमधनं हे वेळोवेळी म्हणलेलं आहे. त्यांच्या मुलांनी म्हणलेलं आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी म्हणलंय. असं असताना आत्ताच्या घडीला हिंदूंसाठी छत्रपती शिवाजी महाराज असा एकच महापुरुष आहे की सगळे हिंदू आपली जातपात विसरून त्या नावाखाली एकत्र येतात. आणि असं जर होणार असेल तर मग लोकांना जाती जातीत विभागता येत नाही. जाती जाती विभागता आलं नाही की सोशल इंजिनिअरिंगला धक्का लागतो. सोशल इंजिनिअरिंगला धक्का लागला. सोशल इंजिनिअरिंग म्हणजे जातीच्या गठ्ठ्यातनं मतं मिळवणं. याला धक्का लागला की आपलं सरकार येत नाही, आपली घरं भरता येत नाहीत, आपल्या नातेवाईकांची घरं भरता येत नाही. इतका संकुचित विचार आहे. आपल्यासारखे कर्मदरिद्री कदाचित आपणच असू की आपल्या इथे अशी माणसं आहेत, आपल्या इथे अशी माणसं आपल्या डोळ्यासमोर असं बोलत असतात, लिहित असतात, पण फार क्वचित काही जण आहेत की ज्यांना याच्या विरोधात बोलावं असं वाटतं. विचार करा, जर अख्खा हिंदू समाज या ब्रिगेडांविरुद्ध पेटून उठला तर यांना बोलण्याची ताकद तरी होईल का? पण आपण तो विचारही करत नाही, कारण आपल्याला कळतच नाही की हे काय होतं. आणि हे समजून घेण्यासाठी म्हणूनच आपण समजून घेतलं पाहिजे की समोरचा शत्रू जो आहे आपल्याला, मी शत्रू म्हणतो तेव्हा काही मी त्यांच्याविषयी द्वेष असावा, त्यांच्याविषयी असूया असावी असं मला म्हणायचं नाही. पण माझी जी विचारधारा आहे त्याच्यावर तुमच्या कृत्यांमुळे टाप येणार असेल तर होय तुम्ही माझा शत्रू आहात.
हे आपण छातीडोकपणे म्हणलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. दुसरं एक त्यांचं, आणि या बाबतीत ते यशस्वी आहेत असं म्हणायला पाहिजे, दुसरं एक त्यांचं यशस्वी माध्यम असं आहे की नॅशनल आणि इंटरनॅशनल जे मीडिया हाऊसेस आहेत ते त्यांच्या दिमतीला उभे आहेत. मग शेतकरी आंदोलनात कुठली तरी रियाना कॅनडा आणि US मध्ये जी पॉप गाणी गाते, त्या बिचारीने कधी नांगर कसा असतो हे बघितलं नसेल, पेरणी काय असते हेही माहीत नसेल, पण तिला इथल्या शेतकऱ्यांविषयी कळवळा येतो आणि ती एक ट्विट करते. म्हणायचंय मला असं की यांची इकोसिस्टीम खूप मोठी आहे. दुर्दैव असं आणि की इतके 10 वर्ष सत्ता असून सुद्धा हिंदूंचं असं एक हक्काचं म्हणता येईल असं एक चॅनल अजून तयार झालेलं नाही. इंटरनॅशनल लेवलचं अजून मॅगझिन तयार झालेलं नाही. आणि या गोष्टीकडे आपण लक्ष देणार नाही तर कोण लक्ष देणार? शिकली सवरलेली माणसं, किमान आपण हे आपल्या डोक्यात ठेवलं पाहिजे. आपल्या बोलण्यात कधीतरी 4 लोकांशी बोलताना आपण बोलून दाखवलं पाहिजे. कसं होईल यासाठी एकत्र आलं पाहिजे. कारण आपण किती वेळ रडत बसणार की यांची इकोसिस्टीम मोठी आहे, आपण कधी आपली इकोसिस्टीम मोठी करणार? आणि इकोसिस्टीम फॉर द सेक ऑफ हिंदू हितवाद, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोरेगाव भीमा केसमध्ये US मधली कुठली तरी लॉ फर्म आहे, त्यांनी एक असा रिपोर्ट सादर केला. अर्थात त्यांनी फरक फार पडत नाही. त्यांनी असा एक रिपोर्ट तयार केला की इथले जे कोण माओवादी पकडलेले आहेत त्यांच्या लॅपटॉपमध्ये म्हणे ते जे काही मिळालेले एव्हिडन्सेस आहेत, जे काही पुरावे आहेत, त्यांच्या इथे पेरले गेले होते. आता ही फर्म अमेरिकेत बसून इथे सुप्रीम कोर्टात जी केस चालू आहे किंवा इथे इथल्या सेंट्रल एजन्सीनी जे पकडलेले आहेत त्यांच्या विरोधात इथे करणार. आणि मग इथले सगळे लेफ्ट लिबरल डावे पुरोगामी त्या अमेरिकेच्या याची आपल्याला साक्ष देणार की बघा ते पण म्हणतायत. मुळात त्या गोष्टीची कोर्टाच्या दृष्टीने काही किंमत नाही, हा भाग वेगळा. पण ह्या गोष्टी होतात, या गोष्टी घडत आहेत, याची आपल्याला माहिती असली पाहिजे, याची जाणीव असली पाहिजे. आणि समोरचा शत्रू जसं काम करतो तसं आपल्याला काम करता येईल की नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, इतक्यात आपण बघितलं असेल खूप वेळा, आता नरेंद्र मोदी काही हटत नाहीत, यांचं सरकार काही हटत नाही, खूप राज्यांमधनं सरकार आहे, बहुमतातलं सरकार आहे, पाडताही येणार नाही असं म्हणल्यानंतर संविधानाच्या माध्यमातून जे काही रिफॉर्म्स होत आहेत, मग त्याच्यात CA आलं, त्याच्यात शेतकरी कायदे आले. जर संसदेत विरोध करता येत नसेल, जर संविधानिक दृष्ट्या विरोध करता येत नसेल तर तुम्ही 10 लाख लोकांना रस्त्यावर उतरवा, त्याला विरोध करा. आणि एका बाबतीत शेतकरी कायद्याच्या बाबतीत हे लोक सक्सेसफुल झालेले आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी ही केस जेव्हा कोर्टात गेली तेव्हा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय, विनोदी आहे पण सांगितलंय, एका अर्थी बरोबर पण आहे, एका अर्थी चुकीचं आहे. सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की त्यांचे जर एवढे लोक असतील तर सरकारच्या बाजूने बोलणारे लोक कुठे आहेत? आणि खंत आहे, सरकारच्या बाजूने बोलणारे लोक आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेले जे खासदार आहेत ते त्या पार्लमेंटमध्ये बसतात, त्यांच्या सगळ्याच्या संगनमताने हा कायदा तयार होत होता, म्हणजे तो लोकांच्या सहमतीनेच होत होता. तरी सुद्धा समोरचा शत्रू जे करतोय ते करण्यात आपण कमी पडलो, म्हणून नाईलाजाने ते कायदे मागे घ्यावे लागले. आठवा बरं, त्यावेळेस शेतकरी हे जे कायदे होते त्या संदर्भात जी काही आंदोलनं चालू होती, कुठला महाराष्ट्रातला शेतकरी उठून म्हणला होता की या कायद्याला मी विरोध करतो? कुठला साऊथ इंडियातला शेतकरी उठून म्हणला होता की मी या कायद्याला विरोध करतो? एका विशिष्ट भागातले शेतकरी इथे होते, त्या आंदोलनात होते. पण सरकारचे जे काही खासदार आहेत, जे काही आमदार आहेत, जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, आणि नगरसेवकापर्यंत BJPचे ज्यांनी हे रिफॉर्म्स आणले होते, ते या बाबतीतली माहिती लोकांपर्यंत पोहोचवून लोकांना याच्या विरोधात विरोध करण्यासाठी म्हणून उद्युक्त करायला कमी पडले. ही बाब एका अर्थी खरी आहे. आणि जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं, सुप्रीम कोर्टाच्या ॲम्बिटमध्ये डायरेक्टली असं बोलणं, तसं म्हणाल तर चूक आहे, पण तसं म्हणाल तर बरोबर आहे आणि सत्य परिस्थिती. सांगायचा मुद्दा असा की अशा घटना खूप घडत जातील. आपण जर राजकीय दृष्ट्या या बाबतीत न्यूट्रल राहिलो तर आपल्याला फक्त असे अनेक कायदे जे आपल्या लोकांसाठीच्या फायद्याचे आहेत ते मागे घेताना कदाचित बघावं लागलं तर मला तरी काही नवीन वाटणार नाही. त्यामुळे या बाबतीत आपण नक्की विचार करावा. जाता जाता 2 गोष्टी मला सांगायला नक्की आवडतील. आपण खूप मोठ्या प्रमाणावर
बाहेर पडतो, आपण बाहेर पडतो, काही मोठ्या प्रमाणावर काम करत असतो, पण आपल्या कामामध्ये आपण इथे आज बघाल तर तुम्ही महिलांचा सहभाग करून घेणं गरजेचं आहे. महिलांचा अर्धाही भरलेला नाही. त्या घरातनं बाहेर पडतील, त्या या संदर्भात काही काम करत अर्थात हे मी मान्य करतो की त्यांना घरची कामं आणि सगळं सांभाळून करावं लागतं, नाही असं नाही, पण तरी सुद्धा महिलांचा सहभाग यात आपण वाढवला पाहिजे. त्याशिवाय इथे तुम्ही आजही बघा, आणि सगळीकडे, इथलं असं नाही, हे सगळीकडची गोष्ट आहे, तरुणांचा सहभागही आपण वाढवला पाहिजे. तरुण म्हणताना साधारण 18 ते 30, 18 ते 20, 18 ते 25, कारण ही फोर्स आहे की तरुण मुलं ही पुढे सगळं येणार आहे. सो त्यांना आपण जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह करून घेऊ शकू याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अजून एक गोष्ट आता मला बोलताना सांगावीशी वाटते की तुम्ही कधी आंबेडकर चळवळीतल्या कुठल्या सभांना गेलात किंवा कार्यक्रमांना गेलात, त्यांच्या इथे खूप चांगली कार्यक्रम असते, गोष्ट असते, आणि आम्ही पुण्यात छोट्या प्रमाणात सुरू केलेलं आहे. त्यांच्या इथे पुस्तकं खूप मोठ्या प्रमाणावर विकायला असतात. पुस्तकं वाचली नाही गेली तरी ती किमान विकत घेतली जातात. तो जो विकतोय त्याला त्या अनुषंगाने थोडी मदत होते. ते घरी पुस्तक पडून राहिलं तरी कोणी ना कोणीतरी हातात घेते, एखाद दुसरं पान वाचलं जातं. कदाचित असा एखादा तरुण मुलगा असेल की त्याला त्यातनं उत्सुकता तयार होऊन तो वाचून काढेल. पण आपण ही आपल्या कार्यक्रमांमधनं आपण जिथे कुठे जाल याच्या पुढे तेव्हा ही गोष्ट डोक्यात ठेवा की आपण आपल्या इथं पुस्तकं किमान विकायला तरी ठेवली पाहिजे. सगळ्याच काही गोष्टी फार निगेटिव्ह आहेत असातला काही भाग नाही. हिंदू संस्कृती एवढी हजारो वर्षांची आहे. मुघल येऊन गेले, ब्रिटिश येऊन गेले, अजून कुठले कुठले राजे येऊन गेले, पण हिंदू संस्कृती राहिलेली आहे. अशा खूप संस्कृती आहेत. मायन संस्कृती आहे, बॅबिलोनियन संस्कृती आहे, इजिप्शियन संस्कृती आहे, ज्या परकीयांच्या आक्रमणामध्ये काळाच्या ओघात वाहून गेल्या. इजिप्तला मी गेलो होतो, इजिप्तविषयी आठवण विषयाला म्हणून थोडक्यात सांगतो. इजिप्तला मी गेलो होतो आणि मला माहिती नव्हतं किंवा वाचलं नव्हतं, तरुण होतो, की नक्की आताची इजिप्तची परिस्थिती काय आहे. आणि माझ्या डोक्यात ते आपण द ममी आणि असले सगळे मूव्हीज बघितल्यामुळे कदाचित तसलीच लोक तिथे असतात आणि असं सगळं होतं. आणि मी गेल्यानंतर एकाएकी तिथे मशिदी आणि असं सगळं दिसायला लागलं. आणि मी विचारलं की, तो म्हणलं गेली 20-25 वर्ष देश मुस्लिम आहे. म्हणजे जी हिंदू संस्कृती एवढी जुनी संस्कृती होती ती आज तिकडनं वाईपआउट झाली, नाहीशी झालेली आहे. पण अगदी जगातल्या खूप कमी संस्कृत्या अशा असतील, सभ्यता अशा असतील, त्यात एक हिंदू आहे. आणि ते पुढे नेणं हे काम आपल्यावर आपल्या पूर्वजांनी दिलं आहे आणि तेवढ्याच सक्षमपणे आपण पुढे नेलं पाहिजे. जाता जाता बंद करता करता अटलजींनी लिहिलेली कविता आहे, त्यातल्या 2 ओळी आठवतात तेवढ्या म्हणतो आणि थांबतो. इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो, इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो, चिंगारी का खेल बुरा होता है. इसे मिटाने की साजिश करने वालों से कह दो, चिंगारी का खेल बुरा होता है. औरों के घर में आग लगाने का सपना अपने ही घर में सदा खरा होता है, अपने ही घर में सदा खरा होता है. धन्यवाद.